त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंतांनी मानव समाजाच्या उत्कर्षासाठी हा धम्म मार्ग दिला आहे। जो माणूस या धम्म मार्गानं एक एक पाऊल टाकत पुढे गेला, तो पुढेच गेलेला आहे। तो एवढा पुढे गेला की तो जगाचा आदर्श झाला। समाजानं जगानं कसं वागावं हे या धम्म मार्गानं चालणाऱ्या प्रत्येक श्रावक उपासकापासून आज बोध घेता येतो। श्राविका उपासिकेपासून हा आदर्श आणि अनुकरण करून आपलं जीवन बदलता येतं। धम्म मार्ग हा शांतीचा मार्ग आहे। धम्म मार्ग हा परिपूर्ण सर्वांग प्रगतीचा मार्ग आहे। धम्म मार्ग हा आपल्याला काया परिशुद्धी करून आपल्यामध्ये परिपूर्ण विश्वास जागवतो। वाणी परिशुद्धी करून आपल्यामध्ये विश्वास जागवतो आणि मन परिशुद्धी करून या धम्मामध्ये आपण परिपूर्ण शुद्ध झालो, परिशुद्ध झालो याची आपल्याला खात्री होते। अशी जशी खात्री आपल्याला झाली तर समजायचं की आपली श्रद्धा ही बळकट होत चालली आहे। श्रद्धा ही कमालीची पूर्णपणे डोळस होत चाललेली आहे। कारण दोन प्रकारच्या श्रद्धा आहेत। एक अंधश्रद्धा आहे आणि दुसरी डोळस श्रद्धा आहे। डोळ्यामध्ये ज्ञानाचा काजळ घालून निर्माण झालेली श्रद्धा म्हणजे ही ज्ञानाची श्रद्धा आहे। बुद्धाच्या धम्मानं ज्ञानाच्या श्रद्धेचा विकास करण्यावर आणि ते ज्ञानाची श्रद्धा बनवण्यावर जोर दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं भगवान बुद्धांनी भिक्खू संघांनी ज्ञानाच्या श्रद्धेचा संस्कार जागवण्यासाठी लोकांना पुन्हा पुन्हा आपल्या संपर्कात घेतलेला आहे। भिक्खू संघ आणि बुद्ध लोकाभिमुख जगलेला आहे। तो स्वतः पुरता जगला नाही, पोटासाठी जगला नाही। तो ऐश आराम, ऐश्वर्य, मौज मजा यासाठी बुद्ध आणि भिक्खू संघ यांनी कोणताही वेळ आपला प्रमादामध्ये जाऊ दिला नाही। हे बुद्धाच्या धम्माचं आणि बुद्धाच्या सर्वांग पावित्र्याचं सुगंधमय जीवन आहे। पावित्र्याचा पण एक सुगंध पसरतो सर्वत्र। दाही दिशाला पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, वायव्य दिशा, ईशान्य दिशा, नैऋत्य दिशा, वरची दिशा, खालची दिशा, दाही दिशेला बुद्धाच्या गुणाचा सुगंध पसरत होता आणि तो लोकाला आकर्षित करत होता। तो लोक लवचुंबकासारखे ऑटोमॅटिक असे बुद्धाकडे लोक खेचल्या जायचे। प्रचंड प्रमाणामध्ये भगवान बुद्धाच्या जवळ लोक येऊन बसत असत आणि आपले जे उपमंडूक प्रश्न आहेत, आपले जे किचकट प्रश्न आहेत ते विचारत असत। जीवन मार्गामध्ये अष्टांग जीवन मार्ग हा प्रगतीचा मार्ग आहे। याच्याशिवाय प्रगती होऊच शकत नाही।
आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी, आपली बौद्धिक प्रगती करण्यासाठी आणि आपली मानसिक प्रगती बलवान करण्यासाठी व सामाजिक विकासाला व सामाजिक प्रतिष्ठेला जागवण्यासाठी अष्टांग मार्गाचं पालन तंतोतंत होणं प्रत्येक बुद्धिमान आणि जागरूक अशा उपासकाचं काम आहे, नागरिकाचं काम आहे. ज्यांनी या अष्टांग मार्गाचं पालन काल केलं होतं, बुद्ध काळामध्ये केलं होतं, ते आपल्या सर्वाला पाऊलवाट दाखवत आहेत. ते आपल्या सर्वाला उत्क्रांतीपर्यंत कसं पोहोचावं असं आपल्याला ते ज्ञान देत आहे. तुम्ही किती श्रेष्ठ त्यागी बनले पाहिजे हे ते आपल्या कर्मातून शिकवत आहेत आपल्याला. तुम्ही किती मधुर, गोड, रसाळ आणि समर्पक बोलणारे झाले पाहिजे याचं आपल्याला ते वर्तन शिकवत आहेत, ते अनुशीलन शिकवत आहेत, ते अनुशासन शिकवत आहेत. तुम्ही दानामध्ये किती दानशूर झाले पाहिजे म्हणून ज्यांनी श्रद्धा बलावरती परिपूर्ण दान दिलं, आज ते आपल्या समोर सर्वात मोठे दानशूर आहेत, दानपती आहेत, दानदायक आहेत. आज तुम्ही आपला इतिहास त्यांना समजून, जाणून आणि परिपूर्ण तुमच्यामध्ये उतरवून तुम्ही आपला नवा इतिहास बनवायला जर सुरुवात केली तर पुढचा तुमचा 20 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा तुम्ही इतिहास निर्माण करण्यामध्ये आज आपलं पाऊल सुरू केलं पाहिजे. अष्टांग मार्गाच्या संपूर्ण गंभीरपूर्वक आचरणामुळं आपली आर्थिक व्यवस्था मजबूत करता येते. आणि यासाठी भगवान बुद्धांनी हा संपूर्ण दुःखावर पूर्ण मात करणारा आणि दुःखमुक्त जिवंतपणे देणारा हा एकमेव मार्ग शिकवलेला आहे. आज आपण सम्मा वाचा याबद्दल थोडं विवरण पाहणार आहोत. सम्मा वाचा हे आपलं तिसरं अंग आहे. सम्मा म्हणजे परिपूर्ण आणि वाचा म्हणजे वाणी. आपली वाणी एक जागरूक माणूस म्हणून, एक बुद्धिमान माणूस म्हणून, एक या जन्मातला दुर्मिळ असा माणूस म्हणून आपण आपल्या वाणीला खूप मजबूत बनवलं पाहिजे. बऱ्याच लोकांची वाणी आजही ऐकल्यानंतर त्यांच्या वाणीतून काय बाहेर पडत आहे, दररोज सकाळी, संध्याकाळी, दुपारी, कधीही काय त्यांची वाणी वायफळ आहे, काय निरर्थक आहे, काय दिशाहीन आहे, काय पूर्णपणे माणसाला परिपूर्ण तुच्छ आणि तुच्छ वाटणारी दिसते. म्हणून वाणीला आपण कसं बनवायचं ते भगवंताने शिकवलेलं आहे. जगामध्ये भगवंताची वाणी सर्वात सम्यक वाणी आहे. ही बुद्धत्वाची वाणी आहे, ही बोधीची वाणी आहे. ही वाणी जेव्हा बुद्ध बोलत होते तर त्या जागच्या जाग्यावरच लोक हे परिपूर्ण विकार मुक्त बनत होते. किंबहुना विकार मुक्तच नव्हे तर या जन्माचा
शेवट ते त्या जागेवरच करत असत, ते अरहंत बनत असत. अरहंत भगवंताच्या वाणीत जर एखादा व्यक्ती बनला तर किती मोठं भाग्य त्या माणसाचं आहे. धन्य ते लोक की ज्यांनी बुद्धासोबत बुद्ध वचन अमृत ऐकून ते प्राशन करून आपल्यामधला सारा विषारी प्रभाव काढून टाकला. हे एक प्रकारचं विष आहे. कुणाचा द्वेष वाढेल असं बोलणं हे विष आहे. कुणाचा क्रोध वाढेल असं बोलणं हे विष आहे. कुणाच्या घराला आग लागल, त्या दोन घरामध्ये आग लागल, त्या दोन समाजामध्ये आग लागल असं वक्तव्य करणं हे विष आहे. आपण असं काम करावं का? आपल्याद्वारे आपण इतकं पवित्र बोलावं, एवढं निर्मळ बोलावं की लोक आपलं गुणगान रात दिवस घेत राहतील. आणि म्हणून भगवान बुद्धांनी समाज व्यवस्थेमध्ये शांतता, सुख आणि सुसंबद्ध व्यवहार होण्यासाठी ही सम्यक वाणी शिकवलेली आहे. सम्यक वाणीमध्ये 4 अकुशल कर्म याचा निषेध करायला शिकवलं. हे 4 प्रकारचे अकुशल कर्म आपण जिंदगीभर शेवटच्या श्वासापर्यंत करता कामा नये. या वाणीने आपण जर शब्द बोललो तर काय लोक असे बोलतात की जशी तलवार लागलेली आहे. तलवारीनं किंवा एखाद्या शस्त्रानं मारणं आणि वाणीनं बोलणं हे सारखंच आहे. तलवारीनं सुद्धा जखम होते, तसंच शब्दानं पण जखम होते, ती लवकर मिटत नाही. कित्येक वर्ष लोक ते घोकत राहतात. मला असा बोलला तू, माझ्यावर असे आरोप केले, माझी निंदा अशी केली 4 चौघात, त्या लग्नाला गेलो तर तिथं पण माझ्यावर असे आरोप केले. अक्कोची मग अंजनी मग अकोची मग, मला यांनी मारलं, मला यांनी लुटलं, मला यांनी फसवलं, मला याने शिवी दिली, माझा याने अपमान केला, माझा याने उपमर्द केला, माझं मन याने दुखवलं, असा जो वारंवार 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 घोळत राहतो, घोकत राहतो, त्याचं वैर कधी शांत होत नाही. आणि जो किती जरी शब्द कुणी काही बोललं, निंदा बोलली किंवा निंदा आपली केली, कठोर शब्दानं आपल्याला दुखावलं, आपली बेभान अत्यंत गलिच्छ अशा प्रकारे आपली वाखाणणी केली, तो आपल्या मनावर जर घेत नसेल तर जशी पाण्यावर जशी रेघ ओढावी ती राहते का? याप्रमाणे चांगला माणूस, ज्ञानी माणूस, प्रज्ञावंत माणूस आणि हिमालयासारखा स्थितप्रज्ञ झालेला माणूस तो अशा बाहेरच्या शब्दाला अजिबात जुमानत नाही, तो विचलित होतच नाही. आणि म्हणून 4 प्रकारच्या कुशल कर्माला शेवटच्या श्वासापर्यंत आपण व्यक्त करू नये किंवा ते कर्म करू नये.
आपल्या वाणीनं कुणाची चुगली करू नये. या घरातून त्या घरात, त्या परिवारातून त्या परिवारात आपण कुणाची चहाडी करू नये. चहाडी आणि चुगली ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यांनी घरच्या घर एवढे विरोधी झाले ते आजही बोलत नाही. केवळ चहाडी केल्यामुळं आणि चुगली लावल्यामुळं ते आजही एका ठिकाणी बसत नाही, चहा पित नाहीत, त्यांचे सोयीर संबंध नाहीत, त्यांची मुलगी त्या यांच्या घरात येत नाही. केवळ चुगलीमुळं, चहाडीमुळं एवढं मन खराब होते. म्हणून हे एक प्रकारचं जहर आहे, हे आपण समजून घ्यावं. आणि निंदा आणि नालस्ती कधी कुणाची करू नये. कारण आपण कुणाची निंदा करून किंवा कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढून किती वर्ष जगलो तरी आपल्याला कोणी पेमेंट देते का? की तुम्ही दर महिन्याला 1,00,000 आमची निंदा करता, 1,00,000 शब्दांनी, हे तुम्हाला 10,000 रुपये म्हणून, असं तुम्हाला कोणी पेमेंट पेड करते का? आणि जर असं कोणी तुम्हाला काही देत नसेल तर तुम्ही तुमच्या तोंडातून जे काही शब्द टाकता ते नरकापेक्षा सुद्धा दुर्गंधी शब्द आहे. तुम्ही नरक भोगता. तुम्ही असं काम सभ्य माणसानं करावं का? सभ्य स्त्री पुरुषांनी, परिवारांनी करावं का? आणि म्हणून चुगलीपासून एकदम अलिप्त राहावं, चहाडीपासून एकदम अलिप्त राहावं, निंदा नालस्ती करण्यापासून एकदम अलिप्त राहावं, आणि चौथा व्यर्थ बकवास करण्यापासून आपण एकदम अलिप्त राहावं. हे 4 प्रकारचे अकुशल कर्म ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत करणं नाकारलं, त्याची वाणी सम्यक वाणी होण्यामध्ये त्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. मधुर बोललो पाहिजे, नेहमी रसाळ बोललो पाहिजे आपण, आणि सर्वांना जागवायचं बोललं पाहिजे. सारे लोक जागे झाले पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कर्तव्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या सुधारण्यासाठी जागले पाहिजे. लोक परिपूर्ण जागरूक झाले पाहिजे, असं आपण बोलावं. आणि सर्वांना जोडायचं बोलावं. भावा भावाला, बहिणी बहिणीला, मित्रा मित्राला, संघटनेला, समाजाला, सर्व प्रकारच्या मात्र संस्थेला जोडायचं बोलावं. जरी आपण त्या संस्थेमध्ये नसलो तरी संस्थेला मजबूत करायला आपण आपल्या वाणीचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कौशल्याचा वापर करून आपली संस्था मजबूत केली पाहिजे. भगवान बुद्धाला अनेक लोक अभद्र बोलण्यासाठी येत असत. एकदा भगवान हे भिक्षाचारिकेसाठी निघाले. त्यांच्या हातामध्ये भिक्षापात्र होतं आणि त्यांनी असं चिवर नेसलं होतं, याला परिमंडल चिवर म्हणतात. हे परिमंडल चिवर म्हणजे चारही बाजूनं नेसलेलं चिवर, आणि असं चिवर नेसून ते आपल्या पात्राला आपल्या दोन्ही हातामध्ये धरत असत. आणि मग ते या घरी
त्या घरी जात असत. ते रांगेनं भिक्षाटन करत असत. हे भिकाऱ्याचं घर आहे, इथं काय मिळेल असं म्हणून भगवान बुद्ध त्याकडे दुर्लक्ष करत असत. हे महारोग्याचं घर आहे, याच्या घरात काय मिळेल असं म्हणून भगवान त्या महारोग्याच्या घराकडे दुर्लक्ष करत नव्हते. किंवा भिक्खू संघ रांगेनं श्रीमंत, गरीब, वाल्मिकी, महारोगी, श्रीमंत, सारे समाजाचे सारे परिवार भिक्खू संघाच्या नजरेत, भगवान बुद्धाच्या नजरेमध्ये समसमान होते. ज्या रस्त्याने भगवान चालले तो रस्ता आणि ती वस्ती ब्राह्मणांची होती. आणि ब्राह्मण भगवान बुद्धाला असं खिडकीतून पाहू लागला आणि पाहून जे इंगळासारखा तपला बघा, लाल जरद झाला चेहरा आणि डोळे असे लाल जरद करून तो एवढा खवळून आला तो बुद्धावर. एवढा खवळला की एखादा वाघ एखाद्या गायीवर किंवा एखाद्या हरणावर तो पूर्ण तुटून पडावा असा तो ब्राह्मण बुद्धावर खवळून अत्यंत वाईट शिव्या देऊ लागला. इतक्या शिव्या गलिच्छ होत्या, एवढ्या शिव्या टाकाऊ होत्या त्या. मुंड्या गौतम, वंशमुळव्या गौतम, अशा अनेक प्रकारच्या शिव्या तो गलिच्छ गदळ गदळ देत होता. आपण रस्त्यानं चाललो आणि आपण पुढं पुढं चाललो आणि आपल्या मागं कोणी शिव्या देत येऊ लागला, आपण म्हणतो गवा काय गोडच्या गोड शिव्या येतो, द्या आणखी 2-4 द्या. आपण त्याचं अभिनंदन करतो का? तो एवढ्या शिव्या देताना भगवान भिक्षाटन करतच पुढं पुढं चालले. आणि भगवान बुद्धाच्या भिक्षापात्रामध्ये जेवढं त्यांना पाहिजे होतं तेवढं अन्न त्यांना मिळालं. ते निघून गेले आणि आपल्या विहारामध्ये त्यांनी आपलं जे असं आसन होतं त्या आसनावर आपलं भिक्षापात्र ठेवलं आणि ते बाथरूममध्ये गेले. त्यांची बाथरूम स्पेशल होती, त्याला जोडून विहीर होती. भगवान बुद्ध अजिबात पायामध्ये काही टाकत नसल्यामुळं ते खडाव टाकत नव्हते, ते चप्पल घालत नव्हते, ते जुता घालत नव्हते, ते स्लीपर घालत नव्हते. बुद्ध मोकळ्या पायानं आयुष्यभर चालले. कारण काय? कारण त्यांचे जे पाय होते आणि पायाचे बोटं होते ते समसमान होते आणि खालचे पाय त्यांचे प्लेन होते असे. आणि त्या पायावर आपल्या तिरंगी झेंड्याचं चक्र भगवंताच्या पायावर होतं. ते चक्र आज आपल्या तिरंगी झेंड्यावर आणलेलं आहे. म्हणजे हा देश सदा सर्व काळ भगवान बुद्धाच्या तत्वाचा राहिला, भगवान बुद्धाच्या प्रभावाचा राहिलेला आहे. म्हणून आजही राष्ट्रपतीच्या दालनामध्ये भव्य भगवंताची 9.5 फुटाची मूर्ती आहे, आशीर्वाद भावमुद्रा. हे मंत्रिमंडळानं घटनाकारांनी सांगल्याप्रमाणे झालेलं आहे. पूर्ण शासन भगवान गौतम बुद्धाचे प्रतीकच तिथे मिळतात पाहायला. आणि संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हे 4 तत्वावर संविधान आहे. भगवान गौतम बुद्ध हे पाय धुवून आले आणि आपल्या आसनावर बसले. आता आपल्या आसनावर कोणी बसलेलं पाहिलं तर माणूस मुका राहतो की नाही? तेव्हा गुरु बसलेले आहे, तो माणूस शिव्या देतच राहिला त्यांच्यासमोर.
भगवान बुद्धांनी त्यांना पूर्ण शिव्या देऊ दिल्या. त्याची शिव्या देऊन देऊन आरमान झाली आणि तो शांत झाला. तर भगवंताने विचारलं, म्हातारा माणूस असल्यामुळं, काय बुड्ढे बाबाजी कुठून आले तुम्ही? मी इथून आलो, माझ्या या गावातून. बरं, मग बुड्ढे बाबाजी तुम्ही कोणत्या जवळच्या नातेवाईकाकडे जात असाल तुम्ही? नात्याचा गोत्याचा म्हणून. हो म्हणे, मी जातोच म्हणे. माझे नात्याचे बरेच लोक आहेत आणि मी त्यांच्याकडे नेहमी जातो. मग तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणत असतील तुम्हाला की आता बाबाजी तुम्ही 2-4 दिवस राहा. हो म्हणतात. आणि मग तुम्हाला ते काही पाहुणचार करत असतील 4 दिवसाचा. हा म्हणे, पहिला पाहुणचार मला ते तुपाचा करतात, संपूर्ण तुपाचे पदार्थ. दुसरा पाहुणचार ते मला गोड करतात आणि तिसरा पाहुणचार मला कढी आणि पंचपक्वाने करतात आणि चौथा पाहुणचार हा मला देऊन मग तुम्हाला ती काय दान दक्षिणा देत असतील. दक्षिणा? हां, मला दान दक्षिणा देतातच ते. मग बुड्ढे बाबाजी तुम्ही ही दान दक्षिणा घेऊन आपल्या घरी जात असाल? हां म्हणे, दान दक्षिणा मी घेतो आणि घरी जातो. बुड्ढे बाबाजी मला तुम्ही हा म्हणून उत्तर द्या. तुम्ही एखादी वस्तू मला देऊ लागली आणि मी ती घेतली नाही तर कुणाची झाली? तर म्हणे माझीच झाली. त्या बुड्ढे बाबाजी बऱ्याच वेळापासून तुम्ही माझ्या मागं येऊन विहारात आले, ते जे तुम्ही मला देत होता ते मी घेतलंच नाही तर मग कुणाचं झालं? हे ऐकल्याबरोबर तो असा हिरमुसल्यासारखा झाला, मेला झाला आणि म्हणाला, भगवान मला क्षमा करा, भगवान मला क्षमा करा. एवढ्या घाण शिव्या दिल्या मी तुम्हाला, एवढ्या गदळ शिव्या दिल्या, एवढ्या टाकाऊ शिव्या दिल्या मी तुम्हाला, तरी तुम्ही म्हणता मी घेतल्याच नाही. भगवान ही विद्या मला पण शिकवा भगवान. या विद्येमध्ये मला सुद्धा आपण शिक्षण देऊन मला सुद्धा तुमच्यासारखं तयार करा. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध त्या माणसाची मानसिकता ओळखून त्याच्याकडंच ते सारं जेवण ठेवत होते. हे की हे तुझंच आहे आणि तू खाय. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी प्रत्येक ब्राह्मणाचं कोणतंही मत असलं तरी ते त्याच्या समोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण पाहतो, भगवान बुद्धांनी आपल्या प्रेमळ वाणीने, आपल्या व्यापक मैत्री भावनेच्या बलाने मोठे विद्वान लोक पायावर लोळवलेले आहेत. मोठा जथ्थाच्या जथ्था येत होता ब्राह्मणाचा, परंतु त्यांच्या जवळ आल्याबरोबर एवढे हपकून जायचे, ते एवढे हादरून जायचे की म्हणे बुद्धाला विचारोच काय आपण आता, तुम्ही निशाच काऊन ठेवत नाही हे का प्रश्न आहे का? तुम्ही दाढीच काऊन वाढवत नाही हे का प्रश्न आहे का? तुम्ही शेंडी का नाही वाढवली असं जर आपण विचारलं तर ते का प्रश्न आहे का? एवढे बुचकुळ्यात पडायचे ते, एवढे पूर्ण परेशान व्हायचे. शेवटी भगवान बुद्ध अंतर्ज्ञानानं परिचित्त विद्येच्या बळावर त्यांची मनाची स्थिती ओळखून, त्यांच्या मनाचे भाव ओळखून भगवान बुद्ध आपला संदेश त्यांना देत असत. 25 ब्राह्मण, 50 ब्राह्मण, 100 ब्राह्मण लगेच भगवान बुद्धाची रसाळ आणि गोड वाणी ऐकून सर्वच्या सर्व मनात साधू 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 आणि ते म्हणत
की आजपासून आम्ही आपल्याला शरण जात आहोत, आपल्या धर्माला शरण जात आहोत, आपल्या संघाला शरण जात आहोत. आजपासून आम्हाला आपण उपासक म्हणून हे स्वीकार करावं. भगवान बुद्ध तेव्हा त्यांना आशीर्वाद देत असत. भवतु सब मंगलं, तुमचं सर्वांचं मंगल हो. एकदा बुद्धत्व प्राप्त केल्याबरोबर, सम्यक संबुद्ध झाल्याबरोबर भगवान एका झाडाखाली थांबले होते. ते झाड वटवृक्षाचं झाड होतं आणि एक ब्राह्मण हे त्यांच्याजवळ काठी टेकत 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 आला आणि म्हणत होता असा त्याला हुंकार ब्राह्मण म्हणून हे पाली साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर भगवान बुद्धाजवळ येऊन त्यांनी भगवान बुद्धाला पहिला प्रश्न विचारला की भगवान, या जगात ब्राह्मण कुणाला म्हणावं आणि ब्राह्मण हा श्रेष्ठ होऊ शकतो का? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की जो अहंकाराला विरघळून विरघळून विरघळत विरघळत अहंकार मुक्त होतो, तृष्णा मोह माया इच्छा आणि आसक्ती या बंधनातून तो परिपूर्ण मुक्त होतो व सर्व प्रकारचे संयोजन तो पूर्णपणे सोडून टाकतो, त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि जो परिपूर्ण निष्कलंक आहे, निष्पाप आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. आणि ऐकल्याबरोबर तो शरण आला भगवंताला आणि साधू साधू म्हणाला, सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. सभेत्यो विभजन्तु, सर्वरोगो विनश्यतु, मा ते भवत्वन्तरायो, सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्डापचायिनो, चतारो धम्मा वर्धन्ति, आयुवन्नो सुखं बल. सा सा सा. बुद्धं नमामि, धम्मं